आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अच्छा, कोणी भावना मॅडमला पाहिलंय का? कसं आहे, जागरण गोंधळाची न्यूज मला त्यांना सुद्धा द्यायची होती। दादा, तू पाहिलंस का कुठे ते? मॅडम, हे काय झालंय तुमचं? त्याचं काय ना रेणुका, खानदानी राहण्यासाठी सुद्धा सवय असावी लागते। हिला कसल्या झेपतात त्या उंची साड्या आणि हे दागिने? मला असं वाटतंय की कदाचित आता पहिल्यांदाच ती इतकी उंची साडी आणि दागिने घातले असतील। बघितलंस ना कसं बुजगावणं झालंय। सगळ्याच गोष्टी सगळ्यांच्यावर शोभून दिसत नाही, होय ना रेणुका? मॅडम, खरंच खूप सुंदर दिसतंय। इतक्या सुंदर दिसतंय की 2 क्षण मी तुमच्याकडे बघतच राहिलो। मला काय वाटतंय माहितीये का, तुमचं ते कानातलं जे काय आहे ते जरा जास्तच नाही वाटत आहे का? ते काढू शकता तुम्ही प्लीज? खरंच काढा ना, ते सूट नाही होत तुम्हाला। नाही नाही, त्यांना घाबरू नका, मी सांगतोय ना, बिंदास काढा प्लीज, काढा ना, द्या। सिद्धू, द्या। हा, आता मस्त दिसता एकदम, है ना? अजून एक म्हणा, म्हणजे मला असं वाटतंय की तो जो नेकलेस आहे ना, तो जरा ओव्हर वाटतो तुमच्यावर। तुम्हाला नाही वाटत असं? वाटतंय ना? काढा की मग तो पण। सिद्धू, काय चाललंय तुझं?
फर्स्ट क्लास, क्या बात आहे. पण मला अजूनही असं वाटतंय तुमच्या हातात ती जी बांगडी आहे ना मोठीवाली, ती काढू शकता का तुम्ही? म्हणजे काढा ना प्लीज, ती खूपच जास्त वाटते. ती जी मोठीवाली आहे ना ती काढा, म्हणजे पुढच्या काही राहू द्या, मोठीवाली काढा, म्हणजे कसं तुमचा हात पण एकदम छान मोकळा सुंदर दिसेल. त्यांच्याकडे नका बघू. द्या द्या द्या, काढा बिंदास. द्या. क्या बात है मॅडम, आता एकदम फर्स्ट क्लास दिसत आहे ना, मस्त दिसत की नाही? जपून ठेवा. सिद्धू, तुझ्या मनात नक्की काय चालू आहे हे सगळं कळतंय मला. चांगलं आहे ना, चांगलं आहे. म्हणजे मी सांगण्याच्या आधीच तुम्हाला कळतंय की तुम्ही कुठे चुकताय ते. पण एक गोष्ट तुम्ही सगळे नीट लक्षात ठेवा, मी भावना मॅडमना वचन दिलंय की आमचं लग्न झाल्यानंतरही मी त्यांच्यात कुठल्याही प्रकारचा बदल घडवून आणणार नाहीये. भावना मॅडम, कसं मी नसताना हे तुम्हाला काही सांगतील हो. तुम्ही का तयार झाला ते सगळं घालायला? खरंच हे दागिने वगैरे घालायची तुम्हाला गरज नव्हती. सिद्धिराज, मी जेव्हा तुम्हाला बदलाविषयी बोलले होते ना, तेव्हा माझ्या विचारांमध्ये बदल होऊ नये असं मला वाटत होतं. माझ्या बाह्यरूपी बदलांबद्दल माझं काहीच म्हणणं नाहीये. तसं नाही मॅडम, कसं आहे ना, माणूस जसा असतो तसाच तो राहतो आणि तसाच तो दिसतो. तुमचा साधेपणाच तुमचा खरं सौंदर्य आहे मॅडम. आणि मी तुमच्या साधेपणावरच तर एवढं प्रेम केलंय. पण कसं आहे, घराणं मान मर्यादा या नावाखाली आमच्या घरातल्या या बायका मोठमोठे दागिने घालतात, जरीच्या साड्या नेसतात आणि तशाच मिरवतात, तशाच कामं करतात. या बटबटीतपणाखाली त्यांचा जीव गुदमरतोय असा साधा विचार सुद्धा त्यांच्या डोक्यात येत नाही. कारण कसं आहे, घरातल्या एका मोठ्या व्यक्तीने ते सांगितलंय म्हणजे ते ऐकायलाच पाहिजे असा नियम लागू होता ना त्यांना. लक्ष्मी निवास